नमस्कार. देशदूतच्या 55व्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आपण सध्या बोलतोय आरोग्यम याविषयी, अर्थातच आपलं आरोग्य. आणि आरोग्य म्हटलं की खूप काही बाबी त्याच्यात येत आहेत. आपण वेगवेगळ्या डॉक्टर्सना भेटतोय, समजून घेतोय आणि आपल्याला कधी ना कधी कुठे ना कुठे आयुष्यात डॉक्टरची गरज पडलेली असते. या सगळ्या व्याधींमध्ये जो एक खूप महत्त्वाचा घटक असतो किंवा व्याधी सोडल्या तरी एक नॉर्मल माणसाच्या चांगल्या निरोगी आयुष्यासाठी जो एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आहाराचा. आणि हा आहार जो असतो तो आपल्याशी इंटरॅक्ट करत असतो रोज साधारण 3-4 वेळेला. हा आहार कसा असावा, त्या डाएटचं तुमच्या आजाराशी कसा संबंध आहे, त्या डाएटचं तुमच्या आरोग्याशी कसा संबंध आहे. आणि आपण सगळ्या डॉक्टर्सकडनं ऐकलं की चांगलं खा, चांगलं झोपा. तर हे चांगलं खा म्हणजे काय करा, हे सगळं विचारण्यासाठी आपण आज निमंत्रित केलं आहे एका एक्सपर्टला. माझ्याबरोबर आहेत रश्मी सोमाणी, या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहेत. रश्मीताई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या एपिसोडमध्ये. यांची एक्सपर्टीज अशी आहे की एखादी व्याधी असेल, एखादा आजार असेल तर त्याच्यात आहाराचा सगळ्यात महत्त्वाचा रोल जो असतो तो त्या आजाराला त्या आहारातून काय आपण जास्तीत जास्त रुग्णाला त्या आजारातून रिलीफ देऊ शकतो. तर अशा पद्धतीने काम करणाऱ्या एक एक्सपर्ट आहेत नाशिकमध्ये. आणि तुमचं स्वागत आहे. जसं मी म्हटलं या एपिसोडमध्ये आपण रोजच ऐकतो की चांगलं खा, आणि जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपण आणखीन ऐकतो की अरे बापरे ते हे बरोबर नाही, तुमचं खाणं बरोबर नाही. तर चांगलं खा म्हणजे काय करा? चांगलं खा ॲक्च्युली हे इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स वर्ड. अगदी सोप्या भाषेत सांगीन, 2 प्रकारचे कंडिशन्स असतात. एक असतं रुग्ण म्हणजे डिझीज कंडिशन पेशंट, आणि एक जे नॉर्मल कंडिशन्स. सो जे नॉर्मल कंडिशन्स आहेत त्या लोकांनी माइंडफुल ईटिंग करावं. माइंडफुल ईटिंग म्हणजे इज नॉट लाईक तुम्ही सूप, सलाड्स आणि फक्त फळ खातात. ते माइंडफुल ईटिंग म्हणजे आपल्या शरीराची रिक्वायरमेंट अकॉर्डिंग टू आवर लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे त्याच्यावरती माइंडफुल ईटिंग इज इम्पॉर्टंट. सो फॉर एक्झाम्पल, बरेचदा असं ऐकण्यात येतं की 2 मील पॅटर्न्स खा, 3 मील पॅटर्न खा, किंवा हल्ली तर न्यू फॅड आहे 1 मील पॅटर्न, ओमॅड म्हणतात त्याला. सो कुठलं चुकीचं आहे, कुठलं राईट आहे, नाही, हे आपल्या लाईफस्टाईलशी कनेक्टेड असतं. सो फॉर एक्झाम्पल, जर का मी म्हणेल की एक हाऊसवाईफ आहे तर तिने किती मील्स खावेत किंवा तिचं चांगला आहार म्हणजे काय असणार आहे. सो ॲज सिम्पल एज दॅट, ती जर का घरकाम सगळं करत असेल आणि तिचं एक्झर्शन लेवल इज ऑन अ व्हेरी मॉडरेट कंडिशन, तर तिने नक्कीच 3 to 4 आर्ली खावं. ओके. आणि जिचं सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, अगदी अजिबात तिचं एक्झर्शन लेवल नाही आहे, तिने मे बी कदाचित 2 मील्स खावेत आणि तिने डिसाईड करावं ते ॲक्च्युली. सो वी आर नॉट द डिसाइडिंग फॅक्टर्स फॉर दॅट. हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. सो देर इज नो फिक्स रूल इन डाएट. माइंडफुल ईटिंग म्हणजे आपल्याला लागणारं जेवढं अन्न, त्या हिशोबाने जेवढं व्यायाम, आणि एक मेंटली व्हेरी पीसफुल पॅट. बरोबर. दॅट इज व्हॉट इज अ माइंडफुल ईटिंग. अगदी छान शब्द वापरताय तुम्ही. माइंडफुल ईटिंग म्हणजे असं अन्न खावं की जे तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला एका प्रकारे चांगल्या स्थितीत ठेवू शकेल. येस, कारण हेल्थची डेफिनेशनच ती आहे. इट्स अ स्टेट ऑफ अ वेलबिंग इन कम्प्लीट सोशल, फिजिकल अँड मेंटल वेलबिंग ऑफ दॅट पर्सन. बरोबर, अगदी खरं. सो इट इज नॉट जस्ट फिजिकल. अगदी बरोबर आहे. आणि जसं आपण म्हणतो की तुम्ही काय खाताय याच्यावर तुमचं शरीर जेवढं काम करतं तेवढं तुमचं मन आणि तुमचं डोकंसुद्धा काम करत असतं. तर हे माइंडफुल ईटिंग हा शब्द मला खरंच खूप आवडला आज तुम्ही जो वापरलात तो. आता आपण बोलूयात की रुग्णांच्या बाबतीत, की वेगवेगळ्या टाईपचे रुग्ण आपण बघत असतो. म्हणजे अगदी खूप आजारी असतील तर त्यांची तर हॉस्पिटल डाएटची गोष्ट वेगळी आहे. पण जे लाईफस्टाईल डिसीजेस आता आलेले आहेत, की जसं आपण म्हणतो ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे, तर अशा लोकांना डॉक्टर्स आवर्जून सांगतात की तुम्ही डायटिशियनना भेटा आणि एक डाएट पॅटर्न फॉलो करा. याच्यात संभ्रम पण खूप आहे. पर्टिक्युलरली डायबिटीजच्या बाबतीत तर भयंकर संभ्रम आहे. मग हे खा, कोणी सांगतं ते खाऊ नका, इतक्याच वेळा खा, तितक्याच पोर्शनमध्ये खा, हे चालतं, हे चालत नाही. तर एक सर्वसामान्य एखाद्याला डायबिटीस असेल तर अशा पेशंटसाठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी स्वतःच्या आहाराकडे कसं बघावं?
याच्यात एक सगळ्यात मोठं थंब रूल, जेव्हा डॉक्टर्स म्हणतात की डायटिशियन्सकडे जाऊन तुमचा आहाराचा तक्ता तयार करून घ्या, सो दॅट डझंट मीन तो फक्त एक तक्ता. देर हॅज टू बी रेग्युलर फॉलोअप. एक डाएट कधीही एका रुग्णाला लागू होऊ शकत नाही. इट हॅज टू चेंज अकॉर्डिंग टू हिज कंडिशन. सो आपण जर का डायबिटीज कन्सिडर करत आहोत तर तो पर्टिक्युलर रुग्ण ही इज ऑन मेडिसिन्स की तो इन्सुलिनवरती आहे, त्याच्या बेसिसवरती त्याचा आहार तक्ता तयार केला गेला पाहिजे. आणि फार मोठी गैरसमजूत आहे की एका डायबिटिक पर्सननी आंबे नाही खाऊ शकत, त्यांनी साखर कम्प्लिटली बंद करावी, भात नाही खावा, असं काही नाही आहे. इट मॅनेजेस टू पर्टिक्युलर पेशंट. सो काही पेशंट्स डेफिनेटली आंबे, भात, साखर सगळं खाऊ शकतात, पण ते त्याच्या व्हॅल्यूज, ब्लड लेवल्सचे व्हॅल्यूज किती येतात आणि सध्याची जी कंडिशन काय आहे. इफ इज HbA1c लेवल्स आर टू व्हेरी हाय आणि ब्लड शुगर मॅनेज होत नसेल तर तात्पुरता काही स्ट्रिक्ट डायटरी रेस्ट्रिक्शन्स मस्ट आहे. पण एक लाईफस्टाईल स्केड्यूल म्हटलं तर तो फार वेगळा असतो. त्याच्यात फक्त आहार येत नाही, त्याच्यात तुमची दिनचर्या येते, स्लीप पॅटर्न्स येतात, तुमचं एक्सरसाइज पॅटर्न येतं आणि तुमचा आहार येतो. सो देर इज हे त्रिकोण आहे. हे तिघं फाउंडेशन बेस आहे का डायबिटीजला. बरोबर. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज पर्सननी एक लक्षात ठेवावं की डायबिटीज झालंय म्हणजे सगळं बंद होणार आहे, ही जी माइंडसेट आहे ही कम्प्लिटली चेंज करावी. सो सगळं खाऊ शकतात, पण त्याचं एक पर्टिक्युलर प्लॅनिंग आहे जे अगदी त्यांच्या लाईफस्टाईलला रिलेट करणार आणि तरच तुम्ही तो फॉर्म्युलेट करू शकतात. सो मी अगदी स्ट्रिक्टली नो आहे की डू अँड डोंट्स द्या की भात बंद, साखर बंद, केळी बंद, आंबा बंद, नाही, असं काही नाही आहे. इन अ स्मॉल प्रपोर्शन द पेशंट कॅन ईट एव्हरीथिंग. त्याच्या करंट कंडिशनशी डाएट त्याचं रिलेट झालं गेलं पाहिजे, फार महत्त्वाचं. आणि म्हणून तुम्ही म्हणताय तो फॉलोअप सुद्धा खूप गरजेचा आहे. ॲब्सोल्युटली. कारण एका फॉलोअपला जर का मी टेम्पररी 7 दिवसाला एका पेशंटला काही अमुक कर्बोदक बंद केले आहेत, दॅट डझंट मीन की नेक्स्ट याला तो खाऊ शकणार नाहीये. तो नक्की खाऊ शकणार आहे. बरोबर. आणि सीझन वाईज ज्या फ्रुट्स येतात, म्हणजे स्पेसिफिकली डायबिटीज, शुगर आणि फ्रूट याचं फार जास्त बोललं जातं. सो एव्हरी सीझनल जे फ्रूट येणार आहे, दो देर हाय इन फ्रुक्टोज, जी फ्रूट शुगर असते, तो पेशंट खाऊ शकतो, प्रमाणात नक्कीच खाऊ शकतो. मला वाटतं खूप साऱ्या पेशंट्सना हा दिलासा मिळाला असेल की तुम्ही सांगताय की फळं खा आणि आंबा खा, सीझन आहे तर निश्चितच खाऊन घ्या. कारण 1%च पॉप्युलेशन असं असेल जे अगदी स्ट्रिक्टली नाही खाणार. 99% पॉप्युलेशन तुम्ही कितीही म्हणाल की नाही खायचंय ते खातील. सो देर इज नो, डोंट गिव्ह डू अँड डोंट्स, वर्क ऑन काउन्सिलिंग. सो न्यूट्रिशन काउन्सिलिंग आणि त्या पेशंटला तुम्ही जेवढं समज करून द्याल त्या गोष्टीशी, देन ही विल फॉलो टू दी कोर. आपण फक्त तक्ता लिहून देण्यात महत्त्वाचं बघतो. नाही, तक्ता एक पार्ट आहे, काउन्सिलिंग सेकंड पार्ट आहे आणि त्याची ती समज करून देणं हा थर्ड पार्ट आहे. अगदी बरोबर आहे. ते डाएट रुजलं पाहिजे, पटलं पाहिजे आणि केलं गेलं पाहिजे, हे तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मॅडम, जसं आपण आता डायबिटीसच्या बाबतीत बोललो, पण आपण बहुतांश वेळा असं बघतो की महिलांच्या बाबतीत एक डाएट असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे त्यांनी काय खावं दिवसभरातनं. बऱ्याच वेळा जसं तुम्ही म्हणालात की एखादी महिला खूप कष्ट करते, ती स्वतःकडे कधी कधी दुर्लक्षित करते. आपल्याकडे अजूनही असं आहे की जर का काही उरलं तर ते संपवण्यासाठी म्हणून महिला खाऊन टाकतात, किंवा रात्रीचं उरलं आहे तर ते मग मुलांना न देता ती आई स्वतःच खाऊन घेते. तर अशा सगळ्या या परिस्थितीमध्ये महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी म्हणून काही महिलांना तुम्ही सांगू शकता का की कशा पद्धतीच्या स्वतःच्या या आहाराकडे त्यांनी बघावं? नक्की. महिलांना एक महत्त्वाची टिप म्हणजे ही असणार आहे, बिकॉज ऑफ हॉर्मोनल चेंजेस आणि बऱ्याच माइंड ॲक्टिव्हिटीज, घरातलं काम आहे, इफ शी इज वर्किंग आउटसाईड ते आहे, मुलं आहे, सासू सासरे, नवरा, म्हणजे इट्स फॅमिली, दर इज लॉट ऑफ प्रेशर इन हर माइंड, अ हेल्दी प्रेशर. मी तो स्ट्रेस नाही म्हणणार, बघा, हेल्दी स्ट्रेस. यामुळे ना ती सतत कॉन्स्टंटली ॲसिडिक स्टेटमध्ये येऊन जाते. बरोबर. बॉडी शुड बी न्यूट्रल. सो सतत ॲसिडिक नाही व्हावं त्याच्यामध्ये तुमचा आहाराचा फार मोठा समावेश आहे. सो प्रत्येक महिलांनी फॅट डाएट्स फॉलो नाही करावं, हे मी स्ट्रिक्टली सांगेन. की जे ट्रेंडमध्ये डाएट्स येतात आणि स्पेसिफिकली फॉर वेट लॉस, तर ते कधीही फॉलो नाही करावं.
अंटिल अनलेस एका डायटिशियननी किंवा अंडर सुपरविजन ते करत असतात तर गोष्ट वेगळी आहे. सो त्यांनी एव्हरी 3 to 4 आवरली त्यांचं आहार असलं गेलं पाहिजे, ज्याच्यामध्ये एक बॅलन्स्ड आहार घेण्याचा प्रयत्न नक्की करावा. आणि 2 ठिकाणी महिला चुकतात. एक असतं सकाळची वेळ, कारण ती अगदी दगदगीची वेळ असते, मुलांचे टिफिन असतात किंवा बरेच दुसरे काही कामं असतील, ऑफिस वर्क असेल. आणि एक असतं एक बेड टाईम, म्हणजे सगळं झाल्यानंतर ब्रेकफास्ट लंच डिनर गुड वेमध्ये मॅनेज करतात आजच्या फिमेल. या तर मॉर्निंग आणि बेड टाईम हा रुटीन थोडासा त्यांनी बदल केला तर देर विल बी अ गुड न्यूट्रल स्टेट इन देअर बॉडी. तर मॉर्निंग एम्प्टी स्टमक मी प्रत्येक महिलेला सांगेन की ट्राय करा की चहा कॉफीने नाही सुरुवात करा, दो इट गिव्स अ व्हेरी गुड किक स्टार्ट टू देम. कारण पटापट काम आवरायचं असतं. कारण कन्सल्टिंगमध्ये पण प्रत्येक फिमेल नाही तो अर्धा कप चहा पिला नाही ना मग सुचत नाही मॅडम. तर ती सवय आहे. इट्स जस्ट अ फीडबॅक टू युअर ब्रेन. तर पहिला स्टेप इन द मॉर्निंग सिम्पल गुड अमाऊंट ऑफ पाणी पिणं गरजेचं आहे. कारण वॉटर पार्ट बघितलं महिलांचं ते थोडेसे डिहायड्रेटेड असतात, म्हणून थोडेसे जास्त इरिटेटेड पण असतात. सो वॉटर पार्ट, सो चांगलं 1-1.5 ग्लास पाणी प्या, थोडेसे मनुके खा आणि एखादं अर्धं फ्रूट खाल्लं तरी चालेल. आणि मग नक्की तुमचा चहा मजेने प्या मी म्हणेन. सो आय वुड नॉट से अवॉइड करा, पण पहिली स्टेप ही करा अँड देन यू हॅव युअर सिप ऑफ टी आणि पुढच्या कामाला लागा. आणि जसं तुमचा नाश्ता आणि लंच आणि जी तुमची वेळ आहे त्याला पाळा. आणि बेड टाईम रुटीन म्हटलं तर महत्त्वाचं त्याच्यात हे असणार आहे की रात्रभर नो मॅटर तिने स्विच ऑफ केला आहे तिच्या कामातनं, पण तिच्या माइंडमध्ये नेक्स्ट डेचं पूर्ण स्केड्यूल चालू राहतो. सो बेड टाईम सिम्पल, अगेन इट हॅज टू फॉलो बाय अगेन अ गुड वॉटर रुटीन. सो पाण्यात एक 2-3 गोष्टी सांगीन, आपल्या बॉडीच्या टाईप अनुसार तुम्ही ते बदलू शकतात. सो माय बेस्ट गोज विथ जिरं, देन गोज विथ सॉफ आणि थर्ड गोज विथ धणं. सो याची पावडर करून ठेवा फक्त आणि फक्त मिक्स करा तुमच्या पाण्यात आणि पिऊन घ्या. आता हे अगदी बेसिक आहे. सो याच्यात ॲडव्हान्स व्हर्जन्स आहेत, पण दॅट इज रिलेटेड टू पेशन्स आणि काही त्रास होत असेल तर. पण एक बेसिक म्हटलं तर या 2 गोष्टी प्रत्येक फिमेलनी रोजच्या रोजमध्ये फॉलो केलं आणि एक नॉर्मल रुटीन फॉलो केलं आणि एक हाफ एन आवरचं वॉक एक्सरसाइज करू शकाल तर उत्तम म्हणेन मी, करणं गरजेचं आहे. तर हाफ एन आवरचं वॉक आणि प्रत्येक जेवणानंतरचा वॉक, म्हणजे आपण ज्याला पहिले शतपावली म्हणायचो तर ती शतपावलीच पण थोडी जास्त. कारण पहिले कामं एवढे जास्त व्हायचे की शतपावली पुरायची. आता कामं तेवढे नाही आहेत, मेंटल एक्झर्शन जास्त आहे, तर इट हॅज टू बी लिटिल मोर वॉक. तर 1 तास जिम झालंय, 1 तास झुंबा झालाय किंवा 1 तास वॉकही झालाय, हा एक पार्ट झाला व्यायामाचा. टू मेक युअर बॉडी न्यूट्रल मॅक्झिमम टाईम. तुमचं जेव्हा जेव्हा तुम्ही आहार खातात, स्पेसिफिकली फिमेलसाठी आहे, त्यानंतर एक 15-20 मिनटं त्यांनी शतपावली किंवा तुम्ही जिथे असाल, इफ इट्स अ ऑफिस स्पेस तुम्ही ऑफिसमध्ये वॉक केलं, घरात आहात घरात वॉक केलं, तर तुम्ही चालला पाहिजे. कारण आपले ॲन्सेस्टर ते हंटर गॅदरर्स होते, ते चालायचे जास्त. हल्ली काय झालंय, 24 तास आपल्याला भेटतात. 24 तासमधनं एक ॲप्रॉक्स 8 तास आपण झोपतो, 2 तास खाण्यापिण्यामध्ये जातात. सो उरलेले 14 तास त्यातनं ती बाई जर का काम करत असेल तर एक 7-8 तास तिचे सिडेंटरी जातात. आणि उरलेले आजमध्ये शी हॅज टू बी ॲक्टिव्ह. फक्त 1 तास वर्कआउट झालं म्हणजे माझं वर्कआउट झालाय, दिस इज ॲक्च्युली अ रॉंग अँगल. राईट अँगल इज येस वर्कआउट इम्पॉर्टंट, जेवढं मॅनेज होत आहे. डोंट टेक ओव्हर स्ट्रेस की मी नाही जाऊ शकले. बेस्ट पार्ट, बी ॲक्टिव्ह, बी इन अ वॉकिंग मोड. म्हणून मध्यंतरी ट्रेंड होता की 10,000 स्टेप, एव्हरीबडी स्टार्टेड युझिंग अ स्मार्ट वॉच. सो त्याची गरजही नाही. एका फिमेल तिने जर का पॅटर्न तिचा सेट केला आणि प्रत्येक एका जर का मील्स नंतर डिसाईड केलं की वॉक करायचं, या कामानंतर मला वॉक करायचं आहे. हल्ली बऱ्याच फिमेल्स वर्क फ्रॉम होम करतात. सिम्पल, सो आय हॅव टू टॉक ऑन फोन, मी 15 मिनटं फोनवरही बोलते, माझं कामही करते आणि मी चालते पण. सो वॉकिंगला जेवढं इझी घेतलं आहे, नो, इट्स अ पॉवरफुल वेपन टू फाईट ॲसिडिटी. आणि त्यात दुसरं एक आहे की प्रत्येकाला वाटतं की जास्त वेगात करावं, पळावं, जॉग करावं, रन करावं मी, म्हणजे माझं वेट कमी होईल. म्हणजे वेट इज अ व्हेरी बिग सेंटर पॉईंट इन अ फिमेल्स लाईफ. अजिबात नाही. जेवढं तुम्ही कॉन्स्टंटली तुमचं एन्ड्युरन्स वाढवाल, म्हणजे वॉक, सिम्पल इझी ब्रिस्क वॉक, तुमच्या
तुम्हाला जेवढं करता येईल, झेपेल. माय ब्रिस्क वॉक वुड बी लाईक मी 1 किलोमीटर 9 मिनिटात करते, XYZनी ते 10-11 मिनिटात. ॲब्सोल्युटली फाईन. आम्ही दोघी चांगले आहोत, नो कम्पॅरिझन. सो म्हणून मी रन करावं नाही. सो ॲसिडिक मीडियम बॉडीमध्ये ठेवू नका, न्यूट्रल करण्याचा प्रयत्न करा. न्यूट्रल करायला एक्सरसाइजमध्ये वॉक हा इम्पॉर्टंट आहे. विच वॉक? द एंटायर डे मधला वॉक. छान झोप महत्वाची आहे, शांत झोप, गुड झोप, जशी एक बाळ झोपतं तसं. हा, म्हणजे बरेच फिमेल्स विसरल्यात की चांगली झोप कशाला म्हणतात. थर्ड, इटिंग इन अ राईट मॅनर. बरोबर. सो एक्सेस प्रोटीन, एक्सेस काहीतरी विटामिन, एक्सेस सॅलड, एक्सेस सूप, दिस इज नॉट अ राईट डाएट. बॅलन्स, ॲज सिम्पल एज दॅट. अगदी निश्चित. मला वाटतं खूप छान सगळं तुम्ही या महिलांच्या आरोग्याला जे त्यांच्या आहाराशी निगडीत आहे आणि व्यायामाशी निगडीत आहे हे सांगितलं. मॅडम, जसं आपण महिलांचं आहार म्हणतो तसा मुलांचा पण एक आहार असतो आणि आपण असं बघतो, मुलंच काय मोठे काय सगळेच जण, पण मुलांच्या बाबतीत आपण खूप सारं बाहेरचं खाणं त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे चिप्स आहेत, चॉकलेट्स आहेत, बिस्किट्स आहेत, किंवा आजकाल मुलांच्या डब्यात मुलांनासुद्धा फॅन्सी गोष्टी लागतात. म्हणजे जरी का आई तयार करून द्यायला तयार असेल तरीसुद्धा मुलांना हे नाही, मी हे नाही दिलं तर हा डबा मी खाणार नाही, असे सुद्धा टँट्रम्स असतात. त्याच्यामुळे आता मुलांच्या डब्यात सँडविचेस, मॅगी अशा गोष्टी पण दिसायला लागलेत. तर नेमका मुलांचा आहार कसा असावा, डबा कसा असावा, मुलांचा शाळेतला डबा कसा असावा? ओके. आई, पालक म्हणा, टीचर्स म्हणा, आजी आजोबा म्हणा, प्रत्येकजण त्या मुलाच्या मागे असतं की तू मॅगी नाही खावीस, तू बिस्किट जास्त नाही खावं, किंवा जंक इज बॅड, जंक इज बॅड. तो मुलगा रोज ऐकतो, मुलगा मुलगी रोज ऐकतं की जंक इज बॅड, पण त्याला ती समज नाही की ती का बॅड आहे. सो तुम्ही फक्त नो 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 कराल तर मुलं चेंज नाही होणार. मुलांना तुम्ही चांगली समज करून दिली, मुलं लगेच ॲक्ट करतील. फार हुशार आहेत आजचे मुलं. तर ती समज म्हणजे काय, जंक फूड एवढं आतपर्यंत शिरलंय सोसायटीच्या की तुम्ही त्याला कम्प्लिटली बॅन आणि झिरो नाही करू शकणार आहात. तुम्हाला त्याला डील करायचं. इट्स अ प्रॉब्लेम, सो टू डील विथ द प्रॉब्लेम. तर ते कसं कराल विथ मुलं? एक सिम्पल, तुम्हाला त्यांना समजूत घालून द्यायची आहे की तुम्ही जंक फूड खाऊ शकतात, पण त्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही डिसाईड करावी. नॉर्मली काय होतं की आपण डिसाइडिंग असतो बिकॉज ते लहान आहे, तर अथॉरिटिव्ह आपण असतो. मुलांना थोडीशी अथॉरिटी द्या, सी द चेंज. यात मी एक सिम्पल त्यांना एक गणित सांगते आणि मजेनी मुलं करतात. फॉर एक्झाम्पल, आपण एक मुलगा म्हटलो, शाळेत जाणारा मुलगा मुलगी, ते दिवसभरात एक अप्रॉक्स 4 मील्स खातात. सो ब्रेकफास्ट म्हणजे शाळेचा डबा, लंच जो शाळेत असतो किंवा घरून आई देते, आल्यानंतरचा स्नॅक किंवा लंच सारखाच मील, आणि इव्हनिंगला थोडं खाल्लं नाही तर डिनर. हे म्हणजे अप्रॉक्स एक 4 मील एव्हरी किड फॉलोज, किंवा 5 मील. तर एका दिवसाला एक मूल 4 मील खातो. 7 दिवसात म्हणजे एका वीकला 28 मील्स. सो 28 मीलपैकी आय विल टेल द किड की तुझ्याकडे मी अथॉरिटी देते रे बाबा, तुला 4 मील्स तू तुझं डिसाईड कर, तुला काय खायचंय. यू वॉन्ट टू हॅव अ पिझ्झा, यू वॉन्ट टू हॅव युअर फेवरेट बिस्किट और केक, तुला जे आवडेल. बाकी 24 मील्स अप्रॉक्स म्हणजे ±1 चालतं, हे मी डिसाईड करेन ॲज अ पालक. चालणार आहे का तुला? हो अगदी आई, अगदी चालेल. दॅट इज द फर्स्ट आन्सर दे गिव्ह. तर त्याच्यात तुम्हाला डिसाईड करायचं आहे, वीकेंडला त्याला खाऊ घालायचं आहे, मिड डेला काहीतरी द्यायचं आहे, किंवा इव्हनिंगला तो आला त्याला स्नॅकमध्ये हे आवडेल, मला पिझ्झा आवडेल तर मी ते खाणार आहे. ते तुम्ही त्याच्याशी म्युच्युअली बोलून डिसाईड करा. सी द चेंज. तो डिमांड नाही करणार की मला आज पण तू जंक फूड दे किंवा मला आज पण तू पॅकेट फूड आणून दे. सो वन थिंग इज दिस. आणि ह्याच्यात मी आयांना एक मस्ट सांगेन की जर का मुलं ते 4 मीलमध्ये नॉर्मली एक आम्ही स्टॅटिस्टिक काढले की पिझ्झा, बर्गर, केक, चॉकलेट्स, आईस्क्रीम हे डिमांड असते, ऑर मे बी पनीर चिली ऑल्सो रँक्स ॲक्च्युली याच्यामध्ये. तर हे जर का ऑलरेडी ते बाहेर खात असेल, कारण आजच्या लाईफस्टाईलला वीकेंडला मेजरली बाहेर खातात, म्हणजे ती ट्रेंड झाली आहे. तर तुम्ही ऑलरेडी तेव्हा ते खात असाल तर डब्यात किंवा स्नॅकला परत तेच बनवून नका देऊ. नो मॅटर तुम्ही म्हणाल की मी भाकरीवरती बनवते किंवा मी त्याला आय एम मेकिंग इट हेल्दियर, गरज नाही. त्यांनी तिथे खाल्लंय ना, झालंय. बेस्ट ऑफ दॅट इज दॅट. बेसिक फूड घरी द्या. बरोबर. सो आणि तुम्ही मुलांना असं अथॉरिटिव्ह दिलं आणि समजवलं की ते ऑटोमॅटिकली घरी पण चालतील. नो, इट्स ओके, फाईन, आय एम ओके विथ अ नॉर्मल फूड. राईट. सेकंड थिंग,
आम्ही म्हणजे रिसेंटली एक मोहीम चालू करतोय प्रत्येक शाळेत जाऊन, स्पेसिफिकली 5 to 10 इयर्सच्या वयोगटातल्या मुलांना, की प्रिझर्व्ड आणि पॅकेज फूड बेसिकली त्याच्यावरती त्यांना समजूत घालायला की हाऊ टू रीड द लेबल. बरोबर. सो लेबलमध्ये आम्ही फक्त बेसिक साधे कॅटेगरीज केलेत, जास्त आम्ही डीपमध्ये गेलो नाहीत कारण ते त्यांना समजण्याच्या बाहेर आहेत. सो 3 कॅटेगरी म्हणजे एका कॅटेगरीमध्ये आम्ही त्यांना हे शिकवलंय व्हॉट इज जंक. सो आता कोणाला वाटतं समोसा इज ऑल्सो जंक आणि बर्गर इज ऑल्सो जंक. सो जंकची डेफिनेशन मुलांना काय द्यावी, ज्या फूडमध्ये देर इज अ प्रिझर्वेटिव्ह ॲडेड, बरोबर, ज्याच्यानी त्याची शेल्फ लाईफ वाढते, ते खराब होत नाही, दॅट इज जंक. आपल्याला ते कमी खायचंय. बरोबर. आता समोसा आणि बटाटा वडा म्हटला जो तो जंक नाहीये, तो हाय कॅलरी फूड आहे. हाय कॅलरी आहे. सो तो तुम्ही घरी बनवून किंवा कधीतरी नक्की मजेने खाऊ शकतात. जंक म्हणजे आय वुड से लाईक अ प्रोसेस्ड फूड ज्याच्या मागे लिहिलं असेल फ्रुक्टोज आहे हाय अमाऊंटमध्ये, कॉर्न सिरप आहे, सॉल्ट आहे, हाय अमाऊंट ऑफ शुगर आहे आणि बऱ्याच ॲडिटिव्ज आहेत, ते INS लिहिलं असतं, कलरिंग एजंट्स आहेत. दिस इज जंक. बरोबर. तर त्याचा समावेश कमी करा. सो त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी, एक आहे की शुगर आणि सॉल्ट दोन्ही असतात एका पॅक फूडमध्ये, आणि एकामध्ये हाय सॉल्ट असतं, लाईक चिप्स हाय सॉल्ट आहे, शुगर नाहीये. पण इफ यू कन्सिडर बिस्किट, सॉल्ट शुगर दोन्ही आहेत प्लस फॅट पण आहे. सो कॅटेगरीमध्ये की बाबा जे कॉम्बिनेशनवाले जंक आहेत की ज्यामध्ये सॉल्टही येत आहे, शुगर येत आहे, हे तू डिसाईड कर वीकमधनं 10-15 डेजमध्ये तू नक्की जाऊन तुझं एक सिलेक्ट कर, तुला कुठलं खायचं. देन नो रोकटोक की क्रीम का मत खा, ये मत कर, यू डिसाइड अँड यू ईट युअर्स. ही वुड बी संतुष्ट. आणि मग सॉल्टी असेल तर वीकमधनं एकदा सॉल्टी चालेल, नेक्स्ट वीकला एकदा स्वीट चालेल. मेक देम अंडरस्टँड, बिकॉज वेन दे गो एनिवेअर, मॉल्स म्हणा, तुम्ही बर्थडे पार्टीज म्हणा, सेंटर ऑफ अट्रॅक्शन जंक फूडच असणार आहे. तो बरोबर सिलेक्ट करेल बघा. आणि हे ट्रायल आहे, दिस इज कंटिन्युअस एफर्ट. हे एका वीकला नाही होणार. तुम्ही सातत्याने प्रयत्न केला, मुलाला सवय घालायला, प्रॅक्टिस केली आणि सवय आणि अथॉरिटिव्ह द्या की तुला सिलेक्ट करायचंय. बाबा आपण मॉलमध्ये गेलोय, ठीक आहे हा कॉर्नर आहे, सो तुला काय जंक सिलेक्ट करायचं आहे. ओके मामा, आय विल सिलेक्ट दिस बिस्किट. पण लास्ट वीकला पण तू बिस्किटच सिलेक्ट केला होता. ओके या आय हॅड. सो या वीकला तू मे बी समथिंग सॉल्टवाला, यू कॅन सिलेक्ट अ चिप्स देन. कम्युनिकेशन, टॉकिंग, अंडरस्टँडिंग आणि एक तुमचा बॉन्ड तयार होतो. फक्त स्ट्रिक्टली नो म्हणाल, बॉन्ड नाही तयार होणार. दे विल बिकम ॲग्रेसिव्ह आणि तुमच्या विपरीतच करतील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेक दॅट सीन क्रिएट इन युअर फॅमिली विथ द किड्स. आणि डबा म्हटला तर हल्ली मुलं ब्रेकफास्ट शाळेतच करतात. सो ब्रेकफास्ट शाळेत करतात, तर इथे मला शाळांना म्हणजे एक फार महत्त्वाचं सूचना द्यायची की एव्हरी स्कूल इन नाशिक शुड हॅव अ किचन डायटिशियन, जे नाही आहे. ओके. सो किचन डायटिशियन मस्ट आहे, जी फक्त ऑब्झर्व करते आणि मेनू प्लॅनिंगवरती काम करते. आपण बेस्ट द्यायला बरेचदा असं म्हणतो की वी आर गिविंग बेस्ट, पण तिथे बेस्ट देताना जास्त फॅन्सी करताना न्यूट्रिशनल कॉम्पोनंट हॅम्पर होतो. बेसिक द्या मुलांना जास्त एक्सेस हाय न्यूट्रिशनची शाळेत गरज नाही आहे, बेसिकची गरज आहे. बेसिक इज अ बॅलन्स्ड इटिंग. सो सायक्लिक मेनू तयार करून घ्या आणि तो रिपीट करा. मुलांना काही त्रास होत नाही की मंडेला पोहा खाला आणि परत दुसऱ्या मंडेला पण पोहा आला, किंवा ट्यूजडे मंडे करून टाका, हरकत नाही आहे. दे विल प्रिफर इट. सो सायक्लिक मेनू ठेवा, रिपिटेशन्स राहू द्या. बरोबर. आणि किचनमध्ये जेव्हा फूड तयार होते तर डायटिशियन शुड बी देअर जस्ट टू ऑब्झर्व न्यूट्रिशन वेस्टेज होतोय का. म्हणजे फॉर एक्झाम्पल डाळ असेल तर ती फक्त उकळतच चालली आहे का, मग त्याला शिजवताना गुड अमाऊंट ऑफ तूप आहे की नाही आहे. सो आतल्या बेसिक गोष्टी शी विल बी गुड टू वर्क ऑन दॅट. सो शी शुड बी देअर ॲटलीस्ट 1 hour अँड इनफ होतं, ती बघून घेते वगैरे सगळं. तर त्यांनी ते इनकॉर्पोरेट करावं. आणि कमिंग टू लंच मील नेहमी बेसिक ठेवावं. आणि वीकेंड लाईक फ्रायडे सॅटर्डेजला गिव्ह अ फीस्ट, बरोबर चालेल. बाकी वेळेस एक सेट मेनू ठेवण्याचा प्रयत्न करावा. अगदी निश्चित. हे सगळं जेव्हा आपण बोलतोय की मुलांचं डाएट, महिलांचं डाएट, रुग्णांचं डाएट, तर आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये एक ताटाची कन्सेप्ट आहे की जिथे आपण म्हणतो की सगळ्या प्रकारचं अन्न आहे. मग त्याच्यात प्रोटीन्स आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहेत, सॉल्ट्स आहेत, शुगर आहे, असं सगळं अन्न असतं. आजकालच्या धकाधकीत आपल्याला एवढं इलॅबोरेट कदाचित त्या पूर्ण ताटाचा मेनू डावी बाजू उजवी बाजू असं काही खाता येत नाही. तर मग
एक नॉर्मल लाईफमध्ये काय मील असावं, कुठल्या मीलमधनं कुठले कंटेंट्स मिळत आहेत, आपल्याकडले कुठले असे ट्रेडिशनल फूड्स आहेत की ज्याच्यातनं तुम्हाला प्रोटीन मिळेल, विटॅमिन्स मिळतील आणि त्याच्यासाठी वेगळं काही करायला लागणार नाही, आणि त्याची शरीराला किती आवश्यकता असते? अगदी फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो. कारण घरात फक्त नवरा बायको मूल असं कोणी एक न्यूक्लियर फॅमिली असेल, कोणी एक पूर्ण मेजर फॅमिली असेल की आई वडील पण राहतात. सो फ्रॉम द एज ग्रुप ऑफ 8, 9 और 4, 5 टिल 70 इयर्स जनरली आपल्याकडे अशी ही एज ग्रुप असते एका घरात. तर ती स्त्री प्रत्येकाचं वेगवेगळं बनवत बसणार, व्हेरी डिफिकल्ट फॉर हर. सो आहार असा असला पाहिजे तो 5 वर्षाच्या मुलाला पण राईट तो सेम पोचला गेला पाहिजे आणि 70 इयर ओल्ड फक्त प्रपोर्शन वाईज चेंज होऊ शकतं. सो याच्यात मी एक सिम्पल अगेन टिप महिलांना देणार ज्या बेसिकली किचन डिपार्टमेंट हँडल करतात. कुठला पण एक मील, मग तो लंच असो किंवा डिनर असतो. आता जेव्हा मी कन्सल्टिंगमध्ये रिकॉल्स घेतो तर आम्ही बघतो की काही फॅमिलीमध्ये रात्री सर्वजण एकत्र जेवतात कारण दॅट्स अ इझी वे आउट. तर तेव्हा संपूर्ण जेवण असतं, पोळी भाजी वरण भात संपूर्ण असतं. काही घरात लंच मील इज दॅट. सो चुकीचं आहे, राईट आहे, अगेन देर इज नो राईट रॉंग इन दिस. ट्रू. का संध्याकाळी तुमच्याकडे पूर्ण वरण भात भाजी पोळी होत असेल तर एका माणसाने प्रपोर्शन डिसाईड करावा की आयदर मी वरण भात खाते किंवा मी भाजी पोळी खाते, ज्याला कमी आहार घ्यायचा आहे आणि त्यातलं मुलं असेल तर त्यांना पूर्ण दिलं ते. सो जस्ट ॲडजस्ट अकॉर्डिंग टू सर्कमस्टन्सेस ऑफ युअर फॅमिली. प्रेशर आणि बर्डन घेऊ नका. बरोबर. आणि एक होल मील मी याला म्हणेल अगदी सिम्पल की एक मील पूर्ण ठेवलं असतं तर दुसऱ्या मीलला 1 पॉट मील करा नेहमी. 1 पॉट मील म्हणजे अगदी सिम्पल आहे, वरण भात भाजी. किंवा तुम्ही म्हणाल की आपल्या ह्याच्यामध्ये उसळी डाळी किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत हे थोडे कमी खाल्ले जातात कम्पॅरेटिव्हली, यांचा समावेश वाढवा. आणि डाळी उसळी म्हटला तर याचं कॉम्बिनेशन भाताबरोबर दी बेस्ट जातं. ओके. तुम्ही म्हणाल की मी मुगाचं वरण आणि पोळी खाल्लंय, ठीक आहे, पण मुगाचं वरण आणि भात खाल्लाय हा फार चांगला कॉम्बिनेशन आहे कारण प्रोटीन फक्त थिअरी वाईज नाही चालत. बरोबर. तुम्ही म्हणाल की मी आज 60 ग्रॅम प्रोटीन खाल्लंय, थेरॉटिकली मला हे केलंय मी, तो एक पार्ट झाला. 60 ग्रॅम मी खाल्लंय, त्याचं डायजेशन, एब्झॉर्प्शन, मेटाबॉलिझम आणि स्टोरेज हे महत्वाचं आहे. अगदी खरं. जर का माझं मी खाल्लं 60 आहे पण डायजेस्ट 40 झालंय, एब्झॉर्ब 20 झालंय आणि उरलेलं सगळं माझ्या किडनीजला फ्लश आउट करावं लागतंय, दॅट इज नॉट अ गुड न्यूट्रिशन. सो बॅलन्स. आणि म्हणून हल्ली जे लोक हाय प्रोटीन घेत आहे, बेसिकली आपण एशियन जीन्स आहोत, आपण भारतीय आहोत, आपण थोडंसं प्रोटीन कमीच खातो कम्पॅरेटिव्हली. बरोबर. प्रोटीनचं कंटेंट कमी असेल पण प्रोटीनची जी क्वालिटी आहे आणि व्हरायटी आहे ती फार छान आहे. ते कॉम्बिनेशन्स फार छान आहे आपले. सो फॉर एक्झाम्पल आपण वेस्टर्न म्हटलं तर त्यांचं एक मील म्हटलं तर पोच्ड पटॅटो एग असं असेल, पोळी किंवा पोळी तर नाहीच, ब्रेड असेल काहीतरी. दिस इज नॉट अ बॅलन्स्ड मील. आणि तेच आपण जर का म्हटलं की मी वरण भात खाल्लाय आणि तूप किंवा तेल किंवा चटणी घेतली आहे, दिस इज अ बॅलन्स्ड मील. कारण भाताचं प्रोटीन आणि वरणाचं प्रोटीन हे डायजेस्ट व्हायला अगदी बेस्ट डायजेस्ट होतं. अँड तुम्हाला जर का तुम्ही 10 ग्रॅम तिथनं प्रोटीन घेणार आहात तर पूर्ण 10 मिळतात बॉडीला. बरोबर. सो पूर्ण 10 मिळाले चांगलं की मी 20 ग्रॅमचं प्रोटीन सप्लिमेंट खाल्लं आणि अंतमध्ये मला भेटलंय परत 10च. सो विच इज बेटर, द फर्स्ट वन इज मोर बेटर, मच बेटर. आणि हल्ली दुसरा एक बघितलाय की जे लोक आपल्या आहारामध्ये कर्बोदक आणि फॅट हे एनर्जी देणारे आहेत, आपल्याला एनर्जी लागते बॉडीला चालवायला, आणि प्रोटीन वेअर अँड टेअरला असतं. म्हणजे कुठे मरम्मत करायची बॉडीमध्ये, व्हायरल आलंय, मला लागलंय, मी पडलो, तर लगेच प्रोटीन ऍक्ट करतं. सो प्रोटीन इज नॉट फॉर एनर्जी गिव्हिंग, ते कामाला आहे, अलर्टनेस आहे. आणि कार्बोहायड्रेट आणि फॅट्स आर एनर्जी गिव्हिंग. तर तुम्ही हाय प्रोटीन करून कार्ब्स आणि फॅट्स कमी केलात तर प्रोटीनला पण एनर्जी गिव्हिंग करावं लागतं, विच इज नॉट हिज रोल प्ले. तुम्ही त्याला त्याच्या अपोजिट वर्क करत आहे, विच इज रॉंग. आणि म्हणून ते इनडायजेस्ट राहिल्यावरती टॉक्सिसिटी निर्माण होते, तुम्ही जास्त ऍसिडिक होतात, गॅसेस ब्लोटिंग होतं, आणि एक्सेस प्रोटीन कधीही बॉडीमध्ये राहिलं इट विल स्टोअर इन टू फॅट. कारण बॉडीला एकच गोष्ट माहिती आहे, आकाळ पडणार
तर जे काय भेटलंय त्याला फॅटमध्ये कन्वर्ट करा. सो नो मॅटर इट्स अ हाय प्रोटीन, इट विल बी कन्वर्टेड इन टू फॅट जर का तो यूज झाला नाही. म्हणून हल्ली बारीक लोकांमध्ये पण HbA1c लेवल जास्त दिसतात. बारीक लोक पण प्री डायबेटिक होतात. बारीक मुलींना पण PCOD आहेत, फक्त जाड लोकांनाच नाही आहेत. नो डेफिनेशन तुम्ही जाड आहात म्हणून तुम्हाला डायबिटीज होणार. बरोबर. सो मागचा रिझन खरंय तुम्ही म्हणताय ते. इनफॅक्ट तुम्ही हे जे सगळं समजावून सांगताय ही खूप उपयुक्त माहिती आहे आणि खूप सायंटिफिक आहे, की ज्याचा विचार आपल्या रोजच्या जेवणात, आपल्या रोजच्या डब्यात, आपल्या रोजच्या खाण्यात हा प्रत्येकाने कॉन्शियसली केला तर मला वाटतं त्यांना खूप फायदा मिळेल. मॅडम, जाता जाता एवढंच आपण बोलूयात की आपण सध्या म्हणतो की सध्या मिलेट इयर आहे आणि मिलेट्स खूप खा. आपल्याकडे ऑलरेडी तृणधान्य खूप आहे, आपण त्याला निग्लेक्ट केलेला आहे. तर तृणधान्यांचा रोल आपल्या या सगळ्या डायटरी प्रोसेसमध्ये कसा असतो? आता मिलेट इयर आहे, व्हेरी ट्रू. हे कोणाकरता आहे? जे लोकांना मिलेटबद्दलची माहितीच नसते किंवा मिलेटचा समावेशच नाही. कारण लास्ट 10 इयर्समध्ये गव्हाने एवढं जास्त ओव्हर पॉवर केलं आहे की प्रत्येक मीलमध्ये आपण गहूच खातो. आणि आपण बाहेर रेस्टॉरंटला पण गेलं की मेजरली तुम्ही बघाल तर मैदा आणि गहूच्याच अवतीभवती सगळ्या गोष्टी असतात. म्हणून मिलेट इयर आणणं गरजेचं होतं, पण त्याला काही लोकांनी फार चुकीच्या पद्धतीने पण वापरला आहे. लाईक एव्हरीडे मिलेटचीच भाकरी खाणार, मिलेटचा केक, मिलेटचे बिस्किट्स, एव्हरीवेअर इज मिलेट. हे अगदी चुकीचं आहे. क्लायमॅटिक कंडिशन बघा, समर्स इज ॲक्च्युली नॉट अ मिलेट. ज्वारीपर्यंत ठीक आहे. पावसाळ्यात येस, नागली, राजगिरा, ज्वारी हे चांगले मिलेट्स आहे. भगर फार उत्तम मिलेट आहे. सो बरेच लोक फॉक्सटेल, बार्नयार्ड मिलेट असे वेगवेगळे मिलेट्सला फोकस करतात. आपण ॲक्च्युली नाशिककर पहिलेपासूनच मिलेट खातोय आणि भगर इज वन ऑफ द बेस्ट मिलेट इन दॅट. आणि येतच ते त्याला खाण्यात. पण रिसंटच्या रिकॉलमध्ये आम्ही बघतो की वीकमधनं 3-3दा 4-4दा लोक भगर खातात. गरज नाही. वन्स अ वीक भगर, वन्स अ वीक राजगिरा, वन्स अ वीक ज्वारी, एखाद्या वीकला काहीतरी दुसरं मिलेट, एखाद्या वीकला गव्हाची पोळी, एखाद्या वीकला भात. जस्ट व्हरायटी. बरोबर. अति कशालाही करायची गरज नाही. टेस्टला पण चांगलं होईल आणि पोटाला पण. एक्झॅक्टली. म्हणजे लिटरली रुग्ण जे ज्यांना वेट लॉस होतो मिलेट खाऊन, ते का होतं मी सांगते. कारण दिवस सकाळ रात्र तुम्ही मिलेट 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 खाल्लं की आफ्टर अ मंथ तुमची भूक मंदावते. तुम्हाला नकोसं वाटतं ते भाकरी. आणि मग तुम्ही एक भाकरीची पाऊण येतात, पाऊणची अर्धी येतात आणि हळूहळू कमी खातात. वेट लॉस होणार आहे, बट दॅट्स नॉट अ गुड वेट लॉस. सो या मिलेटला फॉर अ वेट लॉस फार जास्त वापरलं जातंय. सो व्हरायटी ठेवा आणि त्याला अति नका करू. ते डायजेशन इश्यूज देतातच. निश्चितच. कुठलाही आहार किंवा त्याच्या संबंधीचे जे काही निकष आहेत ते अतिप्रमाणात केले तर निश्चितच ते तुम्हाला लाभदायक नाही आहेत असं मॅडम सांगतायत. पण या सगळ्यामध्ये आज मला असं वाटतं की थोडेसे आपले डोळे पण उघडलेत की आपण जे नॉर्मल खातोय ते सगळं चांगलं आहे, फक्त आपल्या स्वतःचा संयम ते खाण्यात किती आहे, आपण तो कसा पाळतोय हे महत्त्वाचं आहे. मॅडम, आपण आहाराबद्दल सगळं बोललो, पण एक आहारातलाच खूप महत्त्वाचा घटक येतो आणि ते म्हणजे पाणी. तर आपण पाण्याकडे कसं बघावं, किती पाणी प्यावं याबद्दल सुद्धा थोडंसं सांगा. आपण किती कर्बोदक, फॅट, प्रोटीन्स प्लस विटॅमिन्स, मिनरल्स म्हणणार तर या सगळ्यांना एक कॅरियर लागतं. म्हणजे त्याला फ्रॉम वन सेल्स टू दुसऱ्या सेल्सला पोचवायला एक कॅरियर लागतं, एक काहीतरी एक ट्रान्सपोर्ट सिस्टम लागतं. आणि दॅट ट्रान्सपोर्ट इज ॲक्च्युली पाणी, जे आपण अगदी त्याला इझिली घेतो. आणि 0.1% पण पाण्याची कमतरता बॉडीमध्ये डिहायड्रेशन क्रिएट करून मेंटल फॉग, फटीग आणि ज्या बऱ्याचशा विटॅमिन डेफिशियन्सी होतात आहे, दॅट्स बेसिकली हॅपनिंग बिकॉज ऑफ दिस प्रॉब्लेम. सो सगळ्यांनी थोडंसं काळजीपूर्वक मी म्हणेल त्याच्यावरती वर्क करायला पाहिजे. आणि त्यात एक सिम्पल टिप मी हे देणार आहे की 7 ग्लास पाणी प्या, 8 ग्लास प्या. एक जनरल आहे, हा एक जेनेरिक आहे, पण प्रत्येकाने आपलं पाण्याचं प्रमाण ठरवायला पाहिजे आणि अकॉर्डिंगली तो एक असं एक एम ठेवला पाहिजे की दिवसभरात मी तेवढं पाण्याचं प्रमाण माझं संपवणार आहे. ही माझी जिम्मेदारी आहे टुवर्ड्स माय बॉडी. सो लाईक फॉर एक्झाम्पल आपलं वेट घ्यायचं आहे. सो लाईक मी 60, माझ्या एक्झाम्पलनी सांगेन, मी 60 kgs आहे. सो माझ्या वेटचं 60 इज हाफ 30. सो माझं अमाऊंट ऑफ वॉटर इन अ डे इज 3 liters. ओके. तर मी दिवसभरात ते पाणी संपवावं.
असं नाही आहे की बरेचदा बघते की सकाळपासून दुपारपर्यंत विसरले आणि मग एका वेळेस मी पूर्ण 1 लिटरची बॉटल पाण्याची संपवते. मेजरली ब्लोटिंग क्रिएट करतं, मेजरली तुमची स्टमक इलॅस्टिसिटी वाढते आणि तुमचं फॅट पर्सेंटेज वाढणार आहे. सो सिम्पल, प्रत्येकाने आपलं बेसिक कॅल्क्युलेशन या पद्धतीने करावं आणि आपलं पाण्याचं प्रमाण ठरवून त्या हिशोबाने दिवसभरात त्याला अचीव करण्याचं टार्गेट ठेवावं. त्यात अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, जर का जसं मी म्हटलं की माझं 3 लिटर आहे, तर मी आज किती पिते हे मी पहिले ऑब्झर्व करावं. सो इफ आय एम जस्ट 1.5, तर मी उद्याच डिरेक्टली 3 लिटरवर नाही पोचायचं. 1.5चं 2.25, 2, 2.25 करून 15-20 दिवसात मी माझ्या वॉटर लेवलला आले पाहिजे. तर प्रत्येकाने आपलं हे टार्गेट प्लीज अचीव करा. डेफिनेटली. खूप छान माहिती तुम्ही सांगतायत आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माय प्लेजर.